आपण पाहत आहे M24 न्यूज। असा जिल्हा आणि तालुका नाही की ज्या ठिकाणी पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते नाहीत, कार्यकर्त्यांचा संच नाही। आणि म्हणून आमच्या शिवस्वराज्य यात्रेत अनेकांनी रांगा लावल्या। एका मतदारसंघात कुणाला उभा करायचं असं प्रश्न पडायचा, तिथं आता प्रत्येक मतदारसंघात 2, 4, 8, 10, 12 जण आहेत। एका मतदारसंघात तर विक्रम आहे, 30 जणांची मागणी आहे आम्हाला उमेदवार करा म्हणून। त्यामुळे आता उमेदवार निवडण्याचं काम उद्या परवापासून सुरू होणार आहे। पण महाराष्ट्रातलं चित्र विधानसभेचं मित्रांनो सकारात्मक आहे। हे सरकार बदलण्याची मानसिकता महाराष्ट्रातल्या जनतेची आहे, याची आम्हा सगळ्यांना खात्री झालेली आहे। महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती पूर्ण ढासळलेली आहे। तिजोरीचा बोजवारा उडालेला आहे। विकासाचा दर 9.4% आता 7.5% खाली आलेला आहे। कृषी क्षेत्रात महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर खाली घसरलेला आहे। 10 वर्षात 2-2.25 लाख कोटी रुपयाचं कर्ज आता 8 लाख कोटीवर गेलेलं आहे। काल परवा रिझर्व्ह बँकेत अर्ज राज्य सरकारने केलाय, आम्हाला 1.25 लाख कोटी रुपयाचं आणखीन कर्ज पाहिजे डिसेंबर अखेर, दर आठवड्याला 5,000, 6,000, 4,000 कोटी रुपयाचं। आणि म्हणून हे सत्तेतनं जातील त्यावेळी महाराष्ट्राच्या डोसक्यावर जवळपास 9.25 लाख कोटी रुपयाचं कर्ज ही लोक करून जातील। आणि त्यामुळं महाराष्ट्रात व्याज दरवर्षी 23,000 कोटी रुपये भरत होतो, आता 60,000 कोटी रुपये फक्त व्याजाला परतफेडीसाठी आपल्या महाराष्ट्र सरकारचे जाणार आहेत। आणि म्हणून या महाराष्ट्रात आर्थिक परिस्थिती दुरुस्त करण्याचं आव्हान देखील आमची महाविकास आघाडी स्वीकारेल असा मला ठामपणाने विश्वास आहे। कायदा व सुव्यवस्थेचं काय सांगायचं? पूर्वी सिनेमात बघायचो, विलन यायचा आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करायचा। आता आमदार पोलीस स्टेशनमध्ये गेला कल्याणच्या भागात आणि आमदाराने गोळीबार केला, म्हणजे गुंडांची गरज नाही। आता यांच्या जवळ बसलेली माणसंच आता गोळीबार करायला लागली। काल परवा आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या पद्धतीनं कोकणातले एक आमदार म्हणतात, त्यांनी सांगितलं की आम्ही पोलिसांची अशा ठिकाणी बदली करू की त्याच्या बायकोचाही त्याला फोन लागणार नाही। पोलिसांची मानसिकता बिघडवण्याचं पाप हे या सरकारने केलेलं आहे। माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय असं सारखं सांगून पोलिसांना धमकावणारे आमदार देखील सत्तारूढ पक्षात आहेत, हे मित्रांनो तुम्हाला विसरता येणार नाही। काल परवा बाबा सिद्दीकींना गोळ्या घालून मारण्यात आल्या। Y+ सुरक्षितता त्यांना, माजी मंत्री राज्याचे स्वतःच्याच कार्यालयाच्या बाहेर काही लोकांनी येऊन गोळ्या घातल्या, ते खाली पडले तरी सुरक्षा रक्षकाला कळलं नाही की ज्याच्या संरक्षणासाठी आपल्याला नेमले त्याचा खून झालाय। हे खाली पडल्यावर कोसळल्यानंतर देखील काही क्षण त्यांना कळलं नाही। ही आज राज्यातली कायदा व सुव्यवस्थेची अवस्था आहे। आणि म्हणून जनता तरी सुरक्षित राहणार का, हा सामान्य माणसाला आज मनात प्रश्न पडायला लागलाय। प्रशासनाची पूर्ण फेल्युअर महाराष्ट्रात झालेला आहे। आणि त्यामुळं जनतेला वाटतं की एक फुल आणि 2 हाफ करतात तरी काय। ज्यांच्या जीवावर आमची लाडकी बहीण म्हणते की काहीतरी करतील, त्याच बहिणीचा आता प्रश्न आहे, अरे माझा एक फुल भाऊ आणि 2 हाफ भाऊ माझं संरक्षण करायला जर कमी पडत असतील तर त्यांच्याकडून घ्यायचं तरी कशाला। आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की बदलापूरमध्ये चिमुरडीवर अत्याचार झाला, पोलीस केस घेतली नाही, शाळेला वाचवण्याचे प्रयत्न झाले, शेवटी त्याला पकडल्यानंतर त्या शाळेचे चालक फरार होते, ते यांना सापडत नव्हते। कोर्टाने सांगितलं, रे करताय काय पोलिसांनो, तुम्हाला गुन्हेगार सापडत नाही, काय चाललंय। आणि मग कोर्टाने धमकावल्या, दुसऱ्या दिवशी त्यांना पकडण्याचं काम झालं। पण मित्रांनो, महाराष्ट्रातल्या कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती प्रचंड बिघडलेली आहे। आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना
या महाराष्ट्रात पुन्हा महाराष्ट्र जागेवर आणण्याचं काम भविष्य काळात करायचंय। आणि त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रभर मध्ये काही बैठका काही सभा झाल्या सत्तारूढ पक्षाच्या, आणि महाराष्ट्रामध्ये एक नरेटिव्ह सांगण्याचं काम ते करत होते की आम्ही फार चांगल्या तुमच्यासाठी योजना केलेल्या आहेत लाडक्या बहिणींनो, पण आम्ही जर सत्तेवर आलो नाही, आमच्या चिन्हाच्या समोर तुम्ही बटन दाबलं नाही तर या सगळ्या योजना बंद होतील, असं सत्तेत बसणारी लोक सांगतात। पण मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, एखादी योजना काढायची असेल, अर्थसंकल्पात जाहीर करायची असेल तर त्याला हेडची निर्मिती करावी लागते, हेड करावा लागतो तयार, त्या शीर्षकाखाली त्याचे पैसे लेखा शीर्षक काढावं लागतं, लेखा शीर्षात त्याचे पैसे धरावे लागतात, म्हणजे ती योजना कायम चालते। या सत्तेत बसणाऱ्या सरकारने आज अखेर सीएजीला आणि अकाउंट्स डिपार्टमेंट ट्रेजरीने अजूनही लेखा शीर्षक काढलेलं नाही, म्हणजे त्यांना माहिती आहे की एवढे महिना दीड महिना काढायचा आहे, त्यामुळे सगळ्या योजना महाराष्ट्रातल्या बंद करतायत। पंडित कांबळे आमच्या महाराष्ट्रावर फिरून हे सांगतायत की सामाजिक न्याय, मागासवर्गीयांचे पैसे बंद केले आणि यांनी इकडे वळवले, यांनी आदिवासी समाजाचे पैसे बंद केले, त्यांनी इकडे वळवले, सगळ्या प्रकल्पांचे पैसे बंद करण्यात येत आहेत आणि ते इकडे वळवण्यात येत आहेत, कारण सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत। सगळ्या योजना महाराष्ट्रातल्या बंद करण्याचं पाप या सरकारने केलंय। तुम्हाला लाडक्या बहिणीला द्यायचं असेल, त्याच्यापेक्षा आमचं सरकार आलं तर त्याच्यापेक्षा आम्ही जास्त देणार आहे, तुम्ही काही चिंता करू नका। पण यांनी अचानकपणाने काही घोषणा केल्या, त्या फक्त आणि फक्त निवडणुकांच्यावर डोळा ठेवून। लोकसभेच्या आधी तुम्ही लाडक्या नव्हत्या, आज आमची लाडकी बहीण जम्मू आणि काश्मीरचा शपथविधी आहे म्हणून, नाहीतर आज इकडेच आली असती आमची लाडकी बहीण। पण सुप्रियाताई जम्मू आणि काश्मीरचा शपथविधी आज होता म्हणून दिल्लीला गेल्यात, काश्मीरला गेल्या म्हणून आज त्या इथे येऊ शकल्या नाहीत। पण त्या लाडक्या बहिणीची लोकसभेच्या आधी काय परिस्थिती होती, आज लोकसभा झाल्यानंतर सगळ्या दिसेल त्या गोष्टी लाडक्या व्हायला लागल्या। भाऊ लाडका, मगाशी नाटक बघितलं की नाही तुम्ही, बहिणी लाडक्या, पण हे पुतना मावशीचं प्रेम आहे। फक्त 20 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, त्यानंतर या योजनांच्यावर काट मारण्याची भीती ह्या लोकांची आहे, कारण तिजोरी मोकळी करण्याचं काम यांनी केलंय। मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीनं, तिन्ही पक्ष आणि आमचे सगळे मित्र पक्ष यांच्या वतीनं सांगतो की आमचं सरकार येईल त्यावेळी या लाडक्या बहिणींच्या केसाला धक्का लागणार नाही अशी कायदेशीर व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही तयार करू, आणि त्याचबरोबर या लाडक्या बहीण योजना ह्या व्यवस्थितपणाने कशा चालतील आणि 4 पैसे जास्त तुम्हाला कसे देण्यात येतील अशी मार्ग काढण्याची भूमिका आम्ही सगळे, आमचं सरकार घेईल, हा विश्वास मी तुम्हा सगळ्यांना देतो। खरं म्हणजे भ्रष्टाचार फार वाढलाय। डांबरात निलेश लंके साहेब भ्रष्टाचार झाला, एकच डांबर 4 प्रकल्पात वापरलं असं रत्नागिरी जिल्ह्यात दाखवण्यात आलं। मेलेल्या माणसाच्या टाळूवर पैसे लोणी खातात तसं त्या मान खटाव मध्ये हॉस्पिटलमध्ये कोरोनाचा रेकॉर्ड दाखवलं की हे माणसं जिवंत आहेत, मेलेली माणसं होती पण जिवंत आहेत, आणि त्यांच्यावर औषधोपचार करून पैसे 60 कोटी रुपये काढायचं काम झालं। हे सत्तेत बसणाऱ्या लोकांचं काम आहे, आणि म्हणून या ठिकाणी भ्रष्टाचार किती करावा ह्याला काही मर्यादा राहिली नाही। हे पेठ पासून आमच्या गडकरी साहेबांनी सांगलीकडे रस्ता केलाय, टेंडर काढल्यावर 45 का 46% बिलोनं टेंडर गेलं, बिलोने। पण महाराष्ट्र सरकारने टेंडर एक 20,000 कोटीचं काढलं, परवा 26,000 कोटीला गेलं। विरार पासून ते अलिबाग पर्यंतचा एक रस्ता कोणी मागितला नव्हता पण ह्यांनी करायचं ठरवले। जालन्यापासून नांदेड पर्यंतचा रस्ता 11,000 कोटीचे एस्टिमेट
15,000 कोटीला रस्ता चाललाय. 1 किलोमीटरला विरार अलिबागला 273 कोटी रुपये सरकार मोजणार आहे आणि जालना टू नांदेड 1 किलोमीटरला 83 कोटी रुपये सरकार खर्च करायला तयार झाले. मागणी कुणाचीही नाही. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की यांनी भ्रष्टाचाराचा कहर केला. एवढा भ्रष्टाचाराचा कहर केला की छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं आमचं दैवत, त्यांच्या पुतळा मालवणला उभा केला. स्वतः देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी येऊन त्याचं उद्घाटन केलं. पण तो पुतळा उभा करताना यांनी याच्यात पैसे खाल्ले, भ्रष्टाचार केला. तो पुतळा कोसळला. महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या क्षणी कोसळला. याला प्रायश्चित्त देण्यासाठी तुम्ही आम्ही पूर्ण ताकदीनं काम केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात जर तुम्ही पैसे खाणार असाल, त्यात भ्रष्टाचार करणार असाल, ती उभारणी जर ते चुकीच्या पद्धतीनं करणार असाल, तर समस्त महाराष्ट्रातली जनता 20 नोव्हेंबरला यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ते काम आपण पूर्ण ताकदीनं करायचंय एवढी विनंती या निमित्ताने मी करतो.